पाहू शकता की नारळावर पाणी बघतात, तर ते पाहू शकता आपण. एक माणूस आहे आणि हे बघा एक तवा आहे, तव्यावर नारळ आहे, हे पाणी आहे तिथे नारळ ठेवणार आहे. आता कितपत खरं आहे ते बोर पडल्यावर कळत, तरी पाहू शकता तुम्ही. दाखवा इकडे हे नारळ पाणी बघायला नारळ आहे, हे नारळ बघा तिकडे बघा. थांबा एक मिनिट थांबा, हे खरं होऊ शकतं. म्हणजे 10 पॉईंट घेतले तर त्यापैकी 9 पॉईंट हे सक्सेस झाले. म्हणजे कसं एक माणूस नारळ घेते आणि एक माणूस नारळ तिकडे पाहा तुम्ही दोघांनी. हे फिरायले का? हा फिरायला बघा बघा कसं गोल गोल फिरते बघा. तिथे ते पॉईंट आहे, तिथे वर पडायचं तुम्ही आता. म्हणजे आता तिथं पाणी लागणार का इथं लागणार? नाही इथं लागणार, इथं लागणार, इथं लागणार. म्हणजे इथं लागणार आहे का? माणूस आहे उभा इथं लागणार. आता तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचा लाडका अर्जुन कोकणे येतात या. तर आपण आज पाहत आहोत की नारळ पाणी ते बघा किती फास्ट फिरत आहे. एक माणूस नारळ घेऊन शेतात इकडे तिकडे फिरणार आणि एक माणूस तव्यावरती नारळ घेऊन बसणार, पाहू शकता. आणि ज्याची रास बसल तोच माणूस फिरतो आणि जो दुसऱ्या बाजूला नारळ घेऊन उभा आहे तिथं पाणी लागतात असं म्हणतात. तर शेतकऱ्यांचा याच्यावर अटूट विश्वास आहे. हे बघा खाली धोंडा पण ठेवलेला आहे आणि इथं बोरपाडा म्हणून यांनी सांगण्यात आलेलं आहे. खेड्या गावाकडे अजून बी अशा प्रकारे पाण्याचा स्रोत जमिनीतला पाहिला जातो. आमच्याकडे जापनीज तंत्र तर नाहीत, पण आमच्या मनातील मंत्र जरूर आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.